महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात शहादा येथे 30 सप्टेंबर रोजी आदिवासींचे धरणे आंदोलन। महाराष्ट्र सरकारने आदिवासी विरोधात घेतलेल्या निर्णयाविरोधात समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादा यांच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे। याबाबत उपविभागीय अधिकारी शहादा यांना बिरसा फायटर संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे। धनगर समाजाला आदिवासीत आरक्षण देऊ नये, सरकारने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ करा, बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या एकूण 12,520 जागा रिक्त करून त्या जागी खऱ्या आदिवासींची तात्काळ अनुशेष पदभरती करा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनात आदिवासी बांधवांनी पक्ष, संघटना, मतभेद विसरून एकजुटीने सामील व्हावे, असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी आदिवासी समाजाला केलं आहे। यावेळी असंख्य आदिवासी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनाकडून सदर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे। धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। तो निर्णय तात्काळ मागे घ्यावा। त्यानंतर अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची कायमस्वरूपी तात्काळ पदभरती करा। बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या 12,500 ज्या पद नोकऱ्या भडकावलेल्या होत्या, ती पद तात्काळ रिक्त करून त्या जागी खऱ्या आदिवासींची अनुशेष पदभरती करा, अशा मागण्यांसाठी आम्ही 30 सप्टेंबर 2024 रोजी समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे प्रांत अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। सर्व समाज बांधवांना मी समाज संघटनेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करू इच्छितो की या सरकार विरोधी निर्णयाच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी पक्ष, संघटना किंवा कुठलाही मतभेद न करता या धरणे आंदोलनामध्ये एकजुटीने सामील व्हा, असं मी जाहीर आवाहन करतो। आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात, सरकारच्या निषेधार्थ आपण या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं पुन्हा तुम्हाला आवाहन करतो। जय बिरसा, जय आदिवासी।